जालटे सांगतोय. हा हा ठीक आहे. एक जण नाही मला वाटतं कोणतं. हा भूषण नाही का? यायला लागलाय. यायला लागला. ओके ठीक आहे, आपण चालू करू आता. हा स्क्रीन शेअर करतो मी आता. स्क्रीन दिसती सगळ्यांना तर? दिसते. ओके हा इथं आलो होतो आपण. 8051 block diagram. So in the 8051 block diagram, all these blocks, 4 kilobyte ROM, 128 bytes RAM, timer 0, timer 1, serial port, 4 IO ports, parallel ports, and bus control, oscillator, CPU, interrupt control, all these blocks are within a single chip. एका चिप मध्ये हे सगळे ब्लॉक्स आहेत. बरोबर. जरी आपल्याला ब्लॉक डायग्राम मध्ये वेगवेगळे ब्लॉक्स दाखवलेले असले तरी सुद्धा याचा अर्थ असा नाही की हे वेगवेगळ्या चिप्स आहेत. नाही, ही एकच चिप आहे आणि एका चिप मध्येच हे सगळे ब्लॉक्स इंटिग्रेट केलेले आहेत. ठीक आहे. दॅट इज द ऍडव्हान्टेज ऑफ मायक्रो कंट्रोलर. ऑल दीज ब्लॉक्स इन्क्लुडिंग मेमरी, इन्क्लुडिंग पोर्ट्स, इन्क्लुडिंग टायमर्स, okay, all these blocks are integrated on a single chip. That is the most important advantage of the microcontroller. Last time I told you in a very brief manner that what is that interrupt control, or exactly what is meant by interrupt. Interrupt म्हणजे काय पहिल्यांदा तर इंटरप्ट म्हणजे मागच्या वेळेस मी सांगितलं की मायक्रो कंट्रोलर एखादा कुठला तरी प्रोग्राम एक्झिक्यूट करत असेल तर मध्ये जर काही इमर्जन्सी सिच्युएशन तयार झाली तर बाहेरचा डिव्हाइस मायक्रो कंट्रोलरला थांबवू शकतो, म्हणजे इंटरप्ट करू शकतो. इंटरप्ट करू शकतो म्हणजे तो त्याला सांगतो की बाबा तुझं जे चालूचं काम आहे ते जरा थांबव आणि माझ्याकडे पहिल्यांदा लक्ष दे, कारण इमर्जन्सी सिच्युएशन आहे. मग मायक्रो कंट्रोलर काय करेल, त्याचं चालू असलेलं काम थांबवल आणि इंटरप्ट जी आलेली त्यांची जी काही रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट तो सर्व्हिस करेल. त्याला इंटरप्ट सर्व्हिस रिक्वेस्ट म्हणतात. ओके. सो देयर इज अ इंटरप्ट कंट्रोल ब्लॉक. हिअर आय हॅव शोन दिस इज अ इंटरप्ट कंट्रोल ब्लॉक. This one is a interrupt control block. So this interrupt controller block, whenever the interrupt occurs, बाहेरून कुठली इंटरप्ट आली समजा, then इथं लिहिलेलं बघा एक्सटर्नल इंटरप्ट.
इथे एक्सटर्नल इंटरप्ट लिहिलेलं आहे. बाहेरून जर कुठली इंटरप्ट आली तर मायक्रो कंट्रोलर काय करेल, हा इंटरप्ट कंट्रोल ब्लॉक काय करेल, मायक्रो कंट्रोलरच्या सीपीयू ला सांगेल की बाहेरून एक इंटरप्ट आलेली आहे. ओके, as soon as the the CPU gets a information that the interrupt has occurred, what the CPU will do? First of all, it will stop the execution of its current program. तो सध्या जो प्रोग्राम एक्झिक्यूट करत आहे तो थांबवल इमिजिएटली, अँड इट विल गो टू द इंटरप्ट सर्व्हिस रुटीन. जी इंटरप्ट आलेली त्या इंटरप्ट साठी आपण एक वेगळा प्रोग्राम लिहून ठेवलेला आहे मेमरीमध्ये. त्या प्रोग्रामकडे कंट्रोलर जम्प करेल, डायरेक्टली जाईल. ओके, it will execute that program we call it as interrupt service routine, and after completing that program it will return back to its original program. जिथं थांबला होता तो पहिला प्रोग्राम एक्झिक्यूट करताना त्या प्रोग्राम कडे तो परत रिटर्न बॅक येईल. ओके, सो ह्या ज्या गोष्टी नाउ लास्ट टाइम आय गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ that I am reading the book. So I am a microcontroller. I am reading the book means I am executing some program. And if there is a doorbell, someone rings a doorbell, what I will do? First of all, I will make a mark on the book. मी जिथं आलेलो आहे वाचत तिथं मी काहीतरी मार्क करून ठेवीन. Then I will close that book. Means I will stop executing that program. I will go to the door. I will open the door. Means I am starting the interrupt service routine. मी interrupt service routine कडे गेलोय आता. I am opening the door. There is a postman who gives me a parcel. He takes my signature. Correct? All these things they happen in a interrupt service routine. ह्या सगळ्या interrupt service routine चा भाग आहे. So after that I will again close the door. Means I have stopped. Means that is the end of the interrupt service routine. Interrupt service routine संपली. I have closed the door. Again I will come back. Again I will open the book and I start reading from where I left. जिथून मी थांबलो होतो, जिथं थांबलो होतो पुस्तक वाचायचं तिथून परत मी वाचायला चालू करू. मीन्स आय एम अगेन एक्झिक्युटिंग द ओरिजिनल प्रोग्राम. ह्या ज्या गोष्टी आहेत की मार्क करणे, म्हणजे इंटरप्ट आली की कुठल्या इन्स्ट्रक्शनला आपण आलेलो आहे ते इन्स्ट्रक्शन ऍड्रेस लक्षात ठेवणे. ठीक आहे, त्यानंतर इंटरप्ट सर्व्हिस रुटीन कडे जाणे, नंतर इंटरप्ट सर्व्हिस एक्झिक्यूट झाल्यानंतर रिटर्न येणे, रिटर्न आल्यावर परत त्याच ऍड्रेसला ज्या ऍड्रेसला आपण थांबलो होतो त्या ऍड्रेसला रिटर्न येणे. ह्या ज्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी इंटरप्ट कंट्रोल ब्लॉक हा पूर्णपणे बघत असतो. ओके, सो इंटरप्ट कंट्रोल ब्लॉक इज इम्पॉर्टंट ब्लॉक ऑफ द मायक्रो कंट्रोलर. So it will control, it will see which interrupt has occurred. We know that there are nearly 5 interrupts in microcontroller. 2 interrupts are external interrupts and 3 interrupts are internal interrupts. Microcontroller ला बाहेरून 2 interrupts ची फॅसिलिटी दिलेली 8051 ला. आपण फक्त 8051 च्या संबंधित बोलतोय. इतर कंपनीचे मायक्रो कंट्रोलर घेतले तर तिथं 5 इंटरप्ट सुद्धा असू शकतात बाहेरच्या, त्यामुळे आपण तसं आता म्हणू शकत नाही. आपण फक्त 8051 ह्याच्यावर फोकस केलेलं आहे. आणि इन 8051 देर आर ओनली 2 एक्सटर्नल इंटरप्ट्स. टोटली देर आर 5 इंटरप्ट्स. आउट ऑफ द 5 इंटरप्ट्स 2 इंटरप्ट्स आर एक्सटर्नल इंटरप्ट्स अँड रिमेनिंग 3 इंटरप्ट्स दे आर नॉट एक्सटर्नल, दे आर इंटरनल इंटरप्ट्स. तुम्ही म्हणताल इंटरनल इंटरप्ट कुठं लागणार मला? इंटरनल इंटरप्ट सुद्धा आपल्याला लागतात. कधी लागतात? समजा टायमरच्या बाबतीत फॉर एक्झाम्पल आपण टायमर सेट केला 5 सेकंदाचा, 5 सेकंद संपले. 5 सेकंद संपले की मला मायक्रो कंट्रोलरला कळवावं लागेल ना टायमरला की 5 सेकंद संपलेत बाबा, आता तुला पुढचं काय करायचं ते कर. सो द टायमर विल गिव्ह अन इंटरप्ट टू द मायक्रो कंट्रोलर. नाउ वेअर इज द टायमर? टायमर इज इनसाइड द चिप, इनसाइड द मायक्रो कंट्रोलर चिप. सो द इंटरप्ट जनरेटेड बाय द timer which is inside the chip, that is called as the internal interrupt. कारण टायमर हा इंटरनल आहे ना, इंटरनल पार्ट आहे. आताच मी सांगितलं हे सगळे ब्लॉक्स इंटिग्रेटेड आहेत एकाच चिपवर. सो टायमर इज अ इंटरनल पार्ट ऑफ द मायक्रो कंट्रोलर. सो द इंटरप्ट जनरेटेड बाय that timer we call it as the internal interrupt. So there are 2 timers, so there are 2 interrupts which are generated.
by the timer. Okay, timer 0 generates a separate interrupt. Timer 1 generates separate interrupt. Then there is one more block that is called as the serial control, serial port. सिरियल पोर्ट मागच्या वेळेस मी सांगितलं की पॅरलल पोर्ट आणि सिरियल पोर्ट मध्ये काय कंपॅरिझन आहे. तर पॅरलल पोर्ट मधनं आपण एकाच वेळेस 8 बीट किंवा 16 बीट किंवा एकदम 32 बीट एकदम 64 बीट्स बाहेर पाठवू शकतो किंवा बाहेरच्या बीट्स आपण आतमध्ये घेऊ शकतो. सो दॅट इज द वर्क ऑफ द पॅरलल पोर्ट. सो सायमल्टेनियसली नाउ दिस 8051 इज ए 8 बीट मायक्रो कंट्रोलर. हा 8 बीट मायक्रो कंट्रोलर, करेक्ट. सो it can send out 8 bits on a port or it can accept 8 bits on a port. तर हे जे पोर्ट्स दाखवलेले तिथं एक मिनिट, हे जे पोर्ट्स दाखवलेले तिथं हे 4 पोर्ट्स इथे दाखवलेले, करेक्ट. त्यातला हा जो पोर्ट आहे हा पोर्ट 0 आहे, हा सेपरेट पोर्ट आहे. हा पोर्ट 2 आहे, हा सेपरेट पोर्ट आहे. हा पोर्ट 1 आहे आणि हा सेपरेट पोर्ट आहे, पोर्ट 3, करेक्ट. हा एक एक पोर्ट 4 पोर्ट झाले. यातला प्रत्येक पोर्ट एव्हरी पोर्ट इज 8 बीट. एव्हरी पोर्ट इज 8 बीट means every port can send out 8 bits data or it can accept 8 bits data. Similar for port 1, port 2 and port 3. All these ports are 8 bit ports. They can send out 8 bit data. They can read or accept 8 bit data. Correct? Now what is the advantage of parallel ports? 8 bits simultaneously I can send out and simultaneously I can accept. But the disadvantage is, last time I told you that if you change the microcontroller from 8 bit to 16 bit microcontroller, then the port size increases. Instead of 8 bit port, now you require 16 bit port, because in 16 bit microcontroller the data bus is 16 bit. Okay, data bus is 16 bit. 16 bit चा data handle करू शकतो 16 bit चा microcontroller. So naturally the port size will also increase. If you take still higher version of the microcontroller, 32 bit microcontroller, then the port size will increase to 32 bits. Okay, आता आपल्याला एकच पोर्ट 32 बीटचा, दुसरा पोर्ट 32 बीटचा, तिसरा पोर्ट 32 बीटचा म्हटल्यावर किती पिन्स लागतील? 32 into 4, 4 2 8 4 3 12, 128 पिन्स तुम्हाला फक्त पोर्ट्सलाच लागतील. म्हणजे आयसी केवढा मोठा होईल बघा. ज्या आयसी ला 128 पिन्स फक्त पोर्ट साठीच लागतील आणि बाकीच्या इतर पिन्स तर लागणारे आहेतच वेगळ्या. सिरियल पोर्ट साठी वेगळ्या, टायमर साठी वेगळ्या, मेमरी ह्याच्यासाठी वेगळ्या, इंटरप्ट साठी वेगळ्या, त्या वेगळ्या जाऊ. तर साईज केवढी होईल बघा चिपची, करेक्ट. सो दॅट बिकम्स द डिसएडवांटेज ऑफ द पॅरलल पोर्ट्स. सो फॉर 8 bit parallel port it's okay. You require only 8 into 4, that is 32 pins you will require for controlling the ports. But when you go for higher versions, 16 bit, 32 bit, then the number of pins on that IC increases. That is the biggest disadvantage of the parallel ports. Now, what is the solution to this? Solution to this is serial port. So we select the serial port. This is the serial port. So as you can see, हॅलो, हा सांगा ना काय झालं. ते तुमचं स्क्रीन वरचे दिसत नाही पीपीटी. दिसत नाही? नाही, फक्त मार्क दिसतो आणि स्टार्टिंग पेज. माझी स्लाइड दिसत नाही? दिसते पण स्टार्टिंग पेज दिसते फक्त. हॅलो, फक्त मार्क केलेलं दिसत. स्टार्टिंग पेज दिसतंय आर्किटेक्चर.
मायक्रोकंट्रोलर एक 8085. मिनिट, मी परत एकदा शेअर करतो, डबल शेअर करतो. दिसला का? मार्क दिसते, फक्त ते नेक्स्ट पेज दिसत नाही स्लाइड्स. एक मिनिट. इंग्लिश बोलतो ना. इथे तर माझ्या याच्यावर दाखवतोय ते. इकडे दाखवत नाही ते. मार्क दिसते हा बर, आणि स्टार्टिंग पेज वर मार्क केलेले दिसते. ठीक आहे, मी परत एकदा शेअर करतो, अजून एकदा. हो. आता दिसायला लागली स्क्रीन? लोड होते. दिसायला लागली का स्क्रीन? हो, स्क्रीन दिसते. दिसती? हो. हो सर, पेज चेंज करा बघा. एक मिनिट, चेंज करतो. मला सांगा, आता दिसती का? नाही सर. आता हा ओके. दिसली? हो. ठीक आहे. ही दिसती? हो दिसते. ओके, आता मला परत एकदा सांगा, मी स्लाइड शो परत करतो. हो. दिसली? चालू आहे. हो सध्या चालू आहे. ब्लॉग दिसते आता स्क्रीन? हो. ओके, ठीक आहे. So just now I have told you that these ports, how many ports are there? 4 ports are there. This is port 0, this is port 1, port 2, this is port 1, and this is port 3. All these ports are 8-bit ports, correct? But the disadvantage I have told you that as you go to the higher version of the microcontroller, the number of pins required for the ports also increases. 8-bit port असेल तर 8 पिन लागणार एका पोर्टला. 16-bit पोर्ट असेल तर 16 पिन्स लागणार एका पोर्टसाठी. अशी 4 पोर्ट म्हटलं 64 पिन्स तर याच्यातच गेले, पोर्ट्स मध्येच गेले. सो दॅट इज द डिसएडव्हान्टेज. फक्त ऍडव्हान्टेज काय आहे पॅरलल पोर्टचा? एका वेळेस मी 8 बीट, एका वेळेस 16 बीट, एका वेळेस 32 बीट्स त्यातनं बाहेर पाठवू शकतो, आणि एका वेळेस 32 बीट, 16 बीट किंवा 8 बीट मी रीड करू शकतो. हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. परंतु दुसरा एक मोठा डिसएडव्हान्टेज म्हणजे नंबर ऑफ पिन्स दॅट इन्क्रीजेस. सो व्हॉट इज द सोल्युशन टू दिस? सोल्युशन टू दिस इज सिरियल पोर्ट. ठीक आहे, याला सोल्युशन म्हणजे सिरियल पोर्ट. So in this serial port, here you can see you have only 2 pins, only 2 pins. One TXD means transmit data. TXD means transmit data and RXD means receive data. आता आपल्याला सिरियल कम्युनिकेशन मध्ये माहिती की आपण सिरियल कम्युनिकेशन मध्ये एका वेळेस एकच बीट पाठवतो. ठीक आहे, एकच बीट म्हणजे बीट माहिती आहे आपल्याला, बीट म्हणजे एक तर 0 असेल किंवा 1 असेल. एकच बीट आपण बाहेर पाठवणार, म्हणजे आपल्याला किती वायर्स लागतील? एकच वायर लागेल. बाहेर पाठवण्यासाठी एक वायर लागेल, डेटा बाहेरचा रिसिव्ह करण्यासाठी एक वायर लागेल, आणि कॉमन ग्राउंड काल मी सांगितलं दोन्ही सिस्टीम मध्ये कॉमन ग्राउंड असला पाहिजे, त्यासाठी एक वायर लागेल. सो इन सिरियल पोर्ट कम्युनिकेशन यू रिक्वायर ओनली 3 पिन्स. फक्त 3च पिन्स लागतात तुम्हाला. हा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे. तुम्ही म्हणताल आता मी 8 बीटच्या ऐवजी 16 बीट मायक्रो कंट्रोलर घेतला. किती बीटचा घ्या तुम्ही मायक्रो कंट्रोलर, कारण आपण एक एक बीटच पाठवणार आहे. 16 बीट जर मला पाठवायचे असेल तर 16 बीट काय मी एकदम नाही पाठवणार, सुट्ट्या करणार आहे 16 बीट वेगवेगळे, आणि एक एक बीट मी बाहेर पाठवणार आहे.
किंवा बाहेरच्या एक एक बिट्स मी आतमध्ये घेणार आहे. आलं लक्षात? तर सिरियल पोर्टचा ऍडव्हान्टेज हाच आहे, महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे हा पॅरलल पोर्टवर, की तुमच्या कंट्रोलरची साईज तुम्हाला बदलायची काही गरज नाही. सो मोस्ट ऑफ द मायक्रो कंट्रोलर्स नाउडेज, recent microcontrollers, they support serial communication. They support fast serial communication. याच्यामध्ये आता सिरियल कम्युनिकेशन मध्ये सुद्धा फास्ट सिरियल कम्युनिकेशन्स आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल युअर USB युनिव्हर्सल सिरियल बस. USB म्हणजे काय? युनिव्हर्सल सिरियल बस. सो युनिव्हर्सल सिरियल बस जी आहे सिरियल कम्युनिकेशनची बस आहे ना. ह्याच्यामध्ये वेगवेगळे हे काढलेले त्याला काय म्हणतात, त्याला सिरियल कम्युनिकेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, वेगवेगळ्या मेथड्स आहेत किंवा टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या आहेत. ब्लूटूथ सिरियल कम्युनिकेशन आहे, करेक्ट. वायफाय सिरियल कम्युनिकेशन आहे. USB सिरियल कम्युनिकेशन आहे. रिमोट कंट्रोल सिरियल कम्युनिकेशन आहे. All these communication methods are serial communication methods. Okay, so that is the biggest advantage of the serial ports. So I think I have completed this part. Then I will switch over to this bus control. So in this bus control, there are two signals. Yesterday I told you that only two operations are there in microcontroller or microprocessor. कोणती दोन ऑपरेशन आहेत? एक तर रीड ऑपरेशन असते किंवा राईट ऑपरेशन. Either you are accepting the data or you are sending the data. If you are sending the data, it is called as write operation. If you are accepting the data, then it is called as the read operation. So only two control signals are there in the microcontroller. One is read control signal and another is write control signal. That's why only two arrows are shown here. Okay. Then one more thing is you have the timers here. So I have shown two timers here, timer 0 and timer 1. हे टायमर्स कशासाठी वापरतो आपण? काल मी सांगितलं की आपल्याला जर समजा आपल्याला 5 सेकंद एलईडी ऑन करायचा आहे आणि 8 सेकंद ऑफ ठेवायचा आहे. समजा असं मला ऍप्लिकेशन आहे माझं, की मला एलईडी ऑन करायचा आहे 5 सेकंद साठी आणि ऑफ करायचा आहे 8 सेकंद साठी आणि परत रिपीट करायचं आहे. देन I will use two timers. One timer, that is timer 0 for 5 seconds and timer 1 for 8 seconds. दोन टायमर मी वेगवेगळे वापरेन. करेक्ट. टायमर 0 5 सेकंदासाठी सेट केलेला आहे, टायमर 1 हा 8 सेकंदासाठी सेट केलेला आहे. ज्यावेळेस 5 सेकंद पूर्ण होतील त्यावेळेस टायमर 0 मला सांगेल. कोणाला सांगेल? सीपीयू ला सांगेल, मायक्रो कंट्रोलरला सांगेल किंवा 5 सेकंद संपलेत. मग कंट्रोलर काय करेल? एलईडी ऑफ करेल. एलईडी ऑफ केला की तो म्हणेल टायमर 1 ला आता तू स्टार्ट कर. एलईडी ऑफ केला की टायमर 1 स्टार्ट. 8 सेकंद संपले की टायमर 1 परत सांगेल सीपीयू ला की 8 सेकंद संपले. संपले म्हटले की सीपीयू काय करेल? एलईडी ला ऑन करेल आणि टायमर 0 ला सांगेल परत स्टार्ट कर 5 सेकंद साठी. अशा प्रकारे we can make use of these timers to generate the time delays. These timers are also used to generate square or rectangular type of waveforms. आपण स्क्वेअर वेव्ह किंवा रेक्टँग्युलर वेव्ह बघितलेली CRO वर. आपल्याला दिसतंय की एकदा हाय असती वेव्ह आणि एकदा लो असती. किती वेळ हाय? समजा 1 मिली सेकंद हाय टाइम आहे त्याचा आणि 1 मिली सेकंद लो टाइम आहे. स्क्वेअर वेव्ह माहिती आहे आपल्याला. स्क्वेअर वेव्ह कशी असती? अशा प्रकारे. करेक्ट. तर हा जो टाइम आहे इथून एवढा,
हा हाय, ह्याला इथं हाय आहे, ही वेव्ह ही 1 आहे इथं आणि हे 0 आहे. करेक्ट. तर हा ऑन टाइम म्हणतो आपण आणि ह्याला ऑफ टाइम म्हणतो. स्क्वेअर वेव्ह म्हणजे काय, 1 करायचं आणि 1 वर थांबायचं थोडा वेळ ऑन टाइम पुरतं, परत 0 करायचं आणि 0 वर थांबायचं थोडा वेळ, परत 1 करायचं, रिपीट करायचं. सो हे जे थांबायचं आहे ह्याला म्हणतो आपण टाइम डिले. दिस इज कॉल्ड एज टाइम डिले. सो इफ आय मेक इट 1 and stop here or keep this 1 as it is for 1 millisecond, then I go to 0, keep it 0 for 1 millisecond. So what will be the total time delay? It will be 1 millisecond on plus 1 millisecond off, that is equal to 2 milliseconds. 2 milliseconds means 500 hertz. 2 milliseconds means 500 hertz. Correct? So I think this is now clear. So I can use my timers here for generating the time delays to produce or to generate the square waves. So I think this is clear. Then interrupt control I have told you. This is the oscillator unit. This is inbuilt oscillator. Oscillator inbuilt है, हे लक्षात ठेवा. हा थोडासा चुकलाय बरं का डायग्राम. हा जो क्रिस्टल आहे हा इथं असला पाहिजे, इथं या ठिकाणी. इथं आहे हा क्रिस्टल. इथं नाहीये. दिस इज रॉंग. इट शुड बी हिअर. आणि हे जे आहेत हे कॅपॅसिटर्स स्टार्टअप कॅपॅसिटर्स आहेत. So this crystal, I think last year in the second year you had one topic on crystal oscillator. In oscillator section you must have studied about the crystal oscillator. So which crystal we have used? कुठला क्रिस्टल आपण वापरला होता त्यावेळेस? Do you remember? Do you remember which crystal we have used? Silicon? No, it was a piezoelectric crystal. It was a piezoelectric crystal. तर piezoelectric crystal जो आहे तो आपल्याला माहिती क्वार्ट्ज जे आहे ते piezoelectric मटेरियल आहे. क्वार्ट्ज जे आहे ते piezoelectric मटेरियल आहे. So that piezoelectric material is used or crystal is used. Now what is the advantage of that piezoelectric crystal? Its resonance frequency is very stable. तो क्रिस्टल आहे, त्या क्रिस्टलला एक रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आहे. ती रेझोनन्स फ्रिक्वेन्सी हायली स्टेबल. Suppose I get a crystal of 1 megahertz, means whose resonance frequency is 1 megahertz. Then this oscillator will exactly generate 1 megahertz signal. Okay, it will exactly generate 1 megahertz signal. 1 megahertz means एकावर 6 शून्य, 1 into 10 raised to 6. करेक्ट. शेवटच्या शून्यामध्ये एक किंवा 2 आकडा बदलू शकतो. एखादा किंवा दुसरा आकडा चेंज होऊ शकतो. म्हणजे शेवटच्या म्हणजे युनिट डिजिट मध्ये थोडासा अगदी एखादा दुसरा आकडा चेंज होऊ शकतो. इतकं स्टेबिलिटी त्याची. 10 लाखामध्ये 1 न फरक पडू शकतो. 10 लाखात 1 म्हणजे as good as negligible change. So that is the stability of the crystal oscillator. That's why piezoelectric crystals are always used to generate the clock pulses. आपल्याला माहिती की सीपीयू जे आहे किंवा मायक्रो कंट्रोलर जे आहे हे डिजिटल डिव्हाइस आहे आणि कुठलंही डिजिटल डिव्हाइस हे क्लॉक वरच चालतं. सगळे जे ऑपरेशन्स असतात
डिजिटल सिस्टीम मधले ते सगळे क्लॉक वर बेस्ड असतात. जसं जसं क्लॉक दिलं जाईल तसं तसं एक एक ऑपरेशन होत जाते. सो this crystal, this oscillator will provide the clock pulses to the CPU. CPU is nothing but a digital device, digital system, and accordingly the CPU will work in synchronism with the clock. त्याच्याशी ताळमेळ ठेवत, क्लॉकशी ताळमेळ ठेवत CPU त्याचं काम करत राहतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एखादं इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचं असेल CPU ला, तर आपल्याला माहिती आहे एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचं असेल तर त्याला 5 ते 6 सायकल्स लागतात, क्लॉक सायकल्स लागतात. ठीक आहे. पहिल्या क्लॉक सायकलला एक काम करेल तो, दुसऱ्या क्लॉक सायकलला काहीतरी वेगळं हे करेल, तिसऱ्या क्लॉक सायकलला अशा प्रकारे 6 क्लॉक सायकल मध्ये तो पूर्ण ते इन्स्ट्रक्शन पूर्ण करेल, एक्झिक्यूट करेल. सो क्लॉक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. क्लॉक्स हॅव टू बी व्हेरी स्टेबल. So that's why we have used piezoelectric crystal, which provides a stable clock. Then there is a ROM. This is the ROM. This is the ROM memory. ROM कशासाठी लागतो आपल्याला? तर आपले जे प्रोग्राम्स आहेत, ऍप्लिकेशन प्रोग्राम जो आहे, ज्याच्यासाठी आपण मायक्रो कंट्रोलर वापरणार आहे, ज्या ऍप्लिकेशनसाठी, त्या ऍप्लिकेशन प्रोग्राम आपण ह्या रॉम मेमरी मध्ये फीड करून ठेवलेला असतो. रॉम मध्ये फीड केल्यामुळे तो परमनंट झाला प्रोग्राम. जोपर्यंत मी तो प्रोग्राम चेंज करत नाही तोपर्यंत तो प्रोग्राम जसाच्या तसा त्या मेमरीमध्ये टिकून राहतो. सो मॅक्झिमम कॅपॅसिटी, मेमरी कॅपॅसिटी 8051 हॅज गिवन इज 4 किलोबाइट्स, 4096 बाइट्स exactly. So this is the ROM provided and this is the RAM provided. RAM बघा किती, फक्त 128 बाइट्स, किलोबाइट नाही, हा नुसते बाइट्स, के लिहिलेलं नाही इथं, नुसतं 128 लिहिलेलं. So it is 128 बाइट्स and this is 4 किलोबाइट्स, म्हणजे 4096 बाइट्स. Okay, so RAM requirement is very less. Only 128 bytes sufficient for us. Why we require RAM? कारण आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करत असताना बऱ्याच वेळा डेटा प्रोसेस करत असताना तात्पुरते काही रिझल्ट आपल्याला ठेवायचे असतात. मग कुठे ठेवायचे? तर ते रॅम मेमरी मध्ये ठेवले जातात. ठीक आहे. समजा मला 50 अधिक 60 करायचं असेल तर 50 हा नंबर मी कुठे ठेवणार? तर रॅम मेमरी मध्ये ठेवणार. 60 हा दुसऱ्या रॅम मेमरी मध्ये ठेवणार. नंतर ऍड केल्यानंतर त्यांचा जो रिझल्ट आहे तो तिसऱ्या रॅम मेमरी मध्ये ठेवणार, तिसऱ्या रॅम ऍड्रेसला ठेवणार. अशा प्रकारे मी रॅम मेमरी वापरू शकतो. ओके, फॉर प्रोसेसिंग माय डेटा. सो दिस रॅम मेमरी इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर अस. त्याच्यामध्येच आपले रजिस्टर्स पण आले सगळे. मायक्रो कंट्रोलर मध्ये जे काही रजिस्टर्स आहेत ते सगळे या रॅम मेमरी मध्ये आहेत. We are going to see each and everything in detail. Just I am giving you the overview of the block diagram of 8051. आपण overview बघतोय फक्त. ठीक आहे. Okay, only 1 minute is remaining. So what we shall do is, as soon as this screen stops, again I will provide you the link. Again you just click the link on your WhatsApp group and we will again continue with the same lecture.